शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात? आणि आजची आपली सुरुवात ही अश्विनीपासून होते ब्लॉगला. तर काय करते अश्विना? नमस्कार सर्वांना, कशा आहात? नमस्कार, शुभ सकाळ. शुभ सकाळ. आणि मस्तपैकी अश्विनीने इकडं पोह्याचा कार्यक्रम, तिला म्हणलं छानपैकी इथं दूध तापाय घातलंय आणि इथं मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून झणझणी चटपटीत मस्तपैकी तिला काय कर म्हणलं, पोहे कर म्हणलं. हां हां, आवडत नाही. माझा आणि गोराकडे पाणी टाकते, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. आणि शुभ सकाळ सगळ्यांना. चला असू दे, सुरुवात झाली. माझ्या बाबूला मस्तपैकी काल एक छान असा ड्रेस आणला. बाबू उभं राहून दाव की शूट. आवडला का तुला पप्पाने आणलेला काल ड्रेस? हा, अग माझं छकुलं. तर काल एक गेलतो सहज येता येता, हिला पण आणला, अनुष्काला पण आणला. आणि त्या दिवशी 1 तारखेला अनुष्काला कपडे आणलेली, माझ्या प्लेनला आणली नव्हती, आपली अश्विनीला आणलेली, चिवला अनुला आणली नव्हती. मग ह्यांना एक एक 2 ड्रेस काल घेऊन आलो छानपैकी. आणि खूप छान बसला तिला ड्रेस. हा, सहज आपलं किती उदारपणाचं झालाय. काल मला म्हटलं चल, काल परत मला 2 साड्या आणल्या अश्विनीला आणि 2-3 ड्रेस आणलं. खरंच आणलं म्हणे, चेष्टा करत. चल बरं, धाव बरं, धाव की चाललंय की मला चिव आण ग मम्मीची साडी आणि ती. हा चिवला. तर लाईटीचा करण. तर अश्विनीला काल मी शॉपिंग केली. चल म्हणलं तसंच आहे हो का? तुझा दिवस आहे. सक्रातीला बायको म्हणली सहज काल म्हणली, अहो मला साडीच नाही. अरे बापरे म्हणलं, तुला साडी नाही? काल ही माझ्या पसंतीची, मला असा त्यांच्याच पसंतीच्या साड्या. मला मोरपंखी कलर आवडतो. मग तिला म्हणलं चल तुझ्यासाठी मोरपंखी कलरची एक छानपैकी साडी आणली. आणि ब्लाऊज वगैरे वर्क आहे त्याच्यावरती. हां, माझ्या पसंतीने घेतली आहे. ह्यांच्या पसंतीने ठीक आहे. आणि ही आणि ही ब्लॅक साडी, त्यांना ब्लॅक साडी लई हिला काय म्हणलं, ब्लॅक साडी एक तुझा असा गोरा कलर आहे आणि गोऱ्या कलरला ब्लॅक साडी एक नंबर छान दिसती. तर तू एक ब्लॅक साडी घे. आणि नाही तुला विचारलं कुणी तर ही साडी कुठनं आणली, तर नाव बदल माझं. आणि तिला काय सांगितलं, ब्लॅक कलरची साडी छानपैकी, कसं गोऱ्या कलरला असं बाहेर फिरायला ह्याला गेलं, पार्टीवेअरला जेवायला ह्याला, तर साडी खूप छान दिसते. आणि त्यासाठी काल मी शॉपिंग केली साडीची छानपैकी. कशी आहे सांगा? हे एकदम मस्तपैकीच तिला साडी आणली. कसं ही माझी चॉईस आहे. तिला म्हणलं एखादी ब्लॅक साडी पण असू दे, काय असतं तवा छान वाटते. छानच दिसणार. तो ते तुला सांगितले तसं कर, फक्त छानपैकी ब्लाऊज शिव आणि आजच टाक शिवायला, काय असं ते पैसे देतो तुला. काय हां, टेन्शन लेणे का नाही. अरे मै हो ना. हां, तिला 2 साड्या आणि ड्रेस दाव. हो काय, हा एक ड्रेस आणला तिला. हा एक आणला ड्रेस. आता काय करायचं, नवरा म्हणला चल म्हणलं. चल ड्रेस आहे, तिला ते एक ड्रेस आणला. दुपट्टाही सगळं आहे त्याच्यावरती. आणि आणखी काय आणलं का तुला? खुश झाली. पण असं द्या, तिचा दिवस आहे तेवढं लय काम केलं तिने, कष्ट केलं, लोणचं खूप विकलं आणि शेवटी तिचं फळ मिळालं तिला, आहे ना. असं ती एक आणलं सगळं, ओढणी बिरणे. तिला शॉपिंग केली हो, दुसरं काय. ती खुश तर घर खुश. तिला शॉपिंग केली. इकडं माझ्या चिमण्या आवडलं ना, न सांगता आणलं ना. तुम्ही राहिलाय की आता? आता मी राहिलोय, माझं काय नाही, मी कवा पण आणू शकतो. असू दे असू दे असू दे, नका काय करू. काय कपाटात? ओ माय गॉड, माझं कपाट इसकाटलंय ना. आज व्यवस्थित कर थोड्या वेळाने, आता नका करू. आधी पोहे खा आणि मग आवरून घ्या बरं का. चला, ब्लॅक साडी छान आहे का नाही सांगा मला, कारण ही माझ्या पसंतीने घेतली मी. कारण ब्लॅक साडी छान दिसती. गोऱ्या कलरला ब्लॅक साडी घेतली एखादी असावं. आणि एक 2 ड्रेस घेतलं तिला. गेलोच तर म्हणलं चल, त्याला काय असतं, बायकोसाठी 2-3 हजार म्हणजे काय आहे. आता झाले की 4-5 ड्रेस झाले, 2 साड्या झाल्या. हा, हिला एवढं 1 तारखेपासून 5 ड्रेस आणलं, 2 साड्या आणल्या. गेल्या महिन्यात घेतलेले. आणि ती तुला त्या स्नेहा एंटरप्राइजेसमध्ये न्यायचं आहे की, तिथनं तुला 2 साड्या आणतो, परकर आणतो. चल तू तिथं चल ग, ती आपलंच दुकान आहे, तू का काळजी करते. हां, आणू चला. तर शॉपिंगचं काढणं गरजेचं आहे व्हिडिओ. असू दे. तिला हितच नाही,
आणि अश्विनीला स्नेहा एंटरप्राइजेसमध्ये न्यायचं आहे साड्या आणायला. तिथं गेल्या होत्या अश्विनी 3 साड्या घे आणखी. त्याला काय असतं अगं आणि नवीन वर्षाची सुरुवात केली ती चांगलं झालंय का? असं दे ग, मला तुम्ही मी म्हणायच्या अगोदर तुम्ही म्हणता अश्विन चला ना आपण. असं दे. त्याला काय असतं असू द्या. तिला घ्यायच्या साड्या म्हणजे तिचं कपाटाचं रिकाम आहे. तिचं कपाटात असं काय झालंय माहिती का? नका जा आता. चला शुभ सकाळ. मस्तपैकी आता उरकलं फ्रेश झालो ध्यानात न जातं शुभ सकाळ म्हणलो. आणि आता काय झालं, आता बायकोला म्हणलं चल तुझं ड्रेस घेऊन शिलायला टाकून येऊ मस्तपैकी छानपैकी. ही जर्किंग कशाला काढले तिथं? माझ्या ह्याच्यात होतं मग तुम्ही काढले व्हय? मी नाही काढलं पोरींनी. मला वाटलं माझं आवरलंय. की मी आवरते आता आल्यावर परत. बरं ते चिमण्या तर म्हणलं आवरतो माघारी आल्यावर आवरत. हा घे सगळं ड्रेस आणि व्यवस्थित फिटिंग झाली पाहिजे. आता एक धुतलंय की तो. असू दे. कोणता धुतला? कालचा होय. बरं असू दे ठीक आहे. चला मी निघतो इथनं. एकदाच गेलो म्हणजे टेन्शन जाईन इथनं. कामाचं तिकडे लय सोडवले. बाय. चला मित्रांनो कुठं तर आलो कामावरती ड्युटीवरती. आता काय झाडण ठोकन जोडण तोडण मोडण हे सगळा उद्योग आहे. आता काय मागं हातायचं नाही. तुम्हाला दावतो आता नियोजन कसं आहे. तर आता इथं नियोजन असं आहे. इथं कटाप आणली, वेल्डिंग मशीन 2 आणल्या, ग्राइंडर आणलं, हॅमर मशीन आणले, ड्रिल मशीन आणलं, 2 वाघ आणलं, हां एक ब्लॅक पॅन्थर आणला आणि एक थोडासा नॉर्मल व्हाईट पॅन्थर आणला. ह्या दोघात मीच गोर आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं मला मी त्याच्यामुळं ती का मग मालक लोकांना वाटतं मीच मालक आहे का काही कस्टमरला वाटतं. ऐका की विषय काय माहिती का, ह्यानी जरी काम ठरवलं का नाही, ह्या दोघांनी जरी जाऊन काम ठरवलं ना मला जी इज्जत देतात आणि मला जी विचारतात. मी थोडं बोललो की ह्या दोघांना वाटत गडीभर तुम्ही दोघं बसवलं हवा साहेब तुम्ही सांगा काय करायचंय असं करायचंय. बरं तू म्हणशील तसं. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, मटेरियल ह्या दोघांनी आणलंय, यादी ह्या दोघांनी आणली, माप ह्यांनी काढल्यात, पण ऐकतात माझं. मग विचार करा सगळ्यात मागणं मी आलोय. फार मटेरियल खाली केल्यावर मशनी जोडल्यावर पण ही माझं ऐकतात. काय ऐकतात म्हणत नाही तर मटेरियल कमी पडल असं होईल तसं होईल काय का असं ना. पण असू द्या मी गोर आहे म्हणून माझं ऐकत हीच नाही. मला पण काय म्हणून माहिती ऐकी मला पण काय म्हणून माहिती का, तुम्ही म्हणता तसं ओके. पहिल्याच भेटीत इम्प्रेशन पाडलं आपण. हा कारण की ही गोर मी गोर हा ही गोर आहे. असं द्या मामाचं पोरग आहे, त्याला कामाला लावलं आणि शिकवतो मी. व्यवस्थित काम कर काय. हा तू भर काढतोय त्याची भर आलेली बाहेर म्हणून तो हाणतो या तो ती कटिंग मी केलंय. हा 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 बरोबर. चला असं तो गडी जरा टाइमपासच करतोय. मला हे जर काय सकाळ धरणं हा ह्याने काय केलं आले 10 रुपये छापलं. ह्या 5 रुपये मिळते रोडच्या पुढे 5 रुपये मिळतात. आला वाघाने 5 रुपये घेतलं होय बांधव होय सौरभ. हा चला आता चेष्टा मस्करी बाद झाली. तर आपल्याला इथं ह्यांचं सेफ्टीसाठी ग्रिल वगैरे करायचं, सगळ्या गोष्टी करायच्यात व्यवस्थित सुंदर मस्त. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ येईलच कसं कसं करतोय. आधी असेंब्ली बनवून घेतो आणि फिटिंगच्या टायमिंगला तुम्हाला तसं धावतो कुठं काय होणार आहे. ओके चला. तर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं की संदीप शिंदे ओके. आणि तेवढं फॉलो आणि लाईकला विसरायचं नाही. हां बरं मस्तपैकी काम चाललं आहे. आणि आजचा दिवस फक्त टॅकिंगचा आहे. टॅकिंगचा मग सगळे असेंब्ली तयार करायची आणि उद्याच्याला सगळं फिटिंग करायचं व्यवस्थित. त्याच्यामुळं आज थोडा मेहनतीचा दिवस आहे. उद्याच्याला काही एवढं विषय नाही. तर चला असू द्या. काय झालंय मित्रांनो, गिरील थोडंसं चुकलंय नॉर्मल आणि यांना मार्किंग टाकता येत नाही. आणि
नाही आणि- माती बरोबर टाकली आहे. तुम्ही दोघं माझ्यापाशी कालवा करताय गेले ते मला ऐकताय का तुम्ही हा नाही ऐका तुम्ही एवढं काय मी ह्याच्यात सहभागी व्हाय नाही काय झालं हा तुलाच काय कळत नाही दिसत कसं मी ह्यांच्यात सहभागी व्हाय नाही हा तुला यांचं कवर डोकं चालतंय ती बघावं म्हणलं आणि शेवटी ज्या वेळेस यांचं डोकं चालायचं बंद होईल उगा आम्हाला हा मी कोण नाही आमची इथं हाताखाली कामाला कोण नाही म्हणून तुला घेऊन आले हा. तुला असं वाटायला लागलं की मला लई येतं मला लई ओळखते ते हा. काय नाही आता उलटा चष्मा घातला तर काय नाही. हा हा, असा विषय पण काय माहिती का मी सहभागी झालो नाही मी माझं काम करतो मला लई कळतं सगळं होतं काय नाही आम्ही कसं माहिती का उगा आपलं काय माहिती का आम्हाला कलर मारायला हाताखाली दर लागायला कोण नाही म्हणून आम्ही खास तुला बोलवतो बाकी काय विषय नाही बरं तुमचा जर रस्त्याने जाऊ द्या माझा तुमचा घोडा दोघाचा बांधा रस्त्याने जाऊ द्या हायवेनी माझा इकडं बांधानी जाऊ द्या काही नाही समजत नाही. चला चालेल ग्रिलचं काम जिनेचं इथं टप्प वगैरे एकदम क्लिअर झालं आता इकडं एक बॉक्स गेलेली पण झाली तर असू दे हाजरी पुरतं तिघाचं काम झाले आज काय जास्त काय काम झालं नाही आज फक्त 3,500-4 हजाराचंच काम झालं नाही मित्रांनो थोडं जायचं ह्यांच्या गाडीची बेरिंग गेली पाठीमागच्या चाकाची त्याच्यामुळं आज रिपेअरिंग करायचं आहे ना त्याच्यामुळं जरा म्हणलं लवकर सुट्टी करायची म्हणली ठीक आहे कामापुरतं झाले हाजरी निघली तिघाची काय पाहिजे आणखी चांगलं 15,000ला काम घेतलं आहे 2 दिवसात काम होईल दिवसाला 7,000 राहतील जरी काय प्रॉब्लेम नाही तिघाला चांगलं पैसे राहतील होय दिवसाला किती 2-2 हजार रुपये हजेरी पडते आणखी काय पाहिजे चला तर मित्रांनो मी घरी आलो आणि माझी बायको माझा व्हिडिओ काढते खूप आनंद होतो असं द्या तर काय असतं तेव्हा व्हिडिओ काढला म्हणून काय असतं चला आलो आता काय नियोजन लाकडीला जायचंय कशाला गहू आणायचे हे कोण असं गहू बाजरी ज्वारी बाजार आता जायचं लाकडेला चला काय करू? अश्विनी काय शॉपिंग करते आणि किती रुपयाचा आम्हाला बाजार लागतो एका महिन्याचा नाही म्हणजे जास्त बाजार नाही आपलं धान्य आणायचं बरं ठीक आहे सगळा व्हिडिओ येईल तुम्हाला व्यवस्थितरित्या ठीक आहे चला बघत राहा मस्तपैकी आंघोळ झाली छानपैकी मस्तपैकी आता फ्रेश झालो आता काय करतो जाऊन बाजार घेऊन येतो कसं बाजार संपलाय अश्विनी म्हणते चला आणायला जाऊन त्याच्याला पीठ नाही तर भाकरी नाही तर म्हणते चलो चला मित्रांनो इथंच व्हिडिओ स्टॉप करतो आणि कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि चला बाय आणि लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि आला आमचं दुकान